मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सातारा दौरा आहे। फलटणमध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। मात्र मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर महिला डॉक्टर संपदा मुंडेंच्या आत्महत्येचं सावट आहे। आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्यासोबत जोडलेलेच आहेत। इम्तियाज, आपण पाहतोय फलटणवाला हे डॉक्टर आत्महत्येचं प्रकरण आणि आता आपण पाहतोय मुख्यमंत्री हे सातारा दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यादरम्यान या विषयावरती काही चर्चा करणार आहेत का? विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत। नक्कीच आता हे एक महत्त्वाचं त्या निमित्ताने मी सांगतोय की ज्या हॉटेल मध्येच या महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती त्याच परिसरातल्या एका मैदानामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम आहे आणि त्याच पोलीस ठाण्याचं मोठं उद्घाटन देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे पोलीस ठाण्याचं उद्घाटन करतीलही आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचं ऑलरेडी 2 ते 3 दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत व्यक्तिगत पातळीवर लक्ष देऊन या प्रकरणामध्ये होते। कारण गृह विभाग मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये गृह विभाग त्यावेळेला पोलिसांची प्रतिमा मलिन झाली नाही पाहिजे याची दक्षता व्यक्तिगत पातळीवर गृह विभागाने याबाबत घेतली होती। संपूर्ण तपास यंत्रणा अगदी डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी तपास करत होती। अगदी घटना घडल्यापासून 24 तास ते 30 तासाच्या आत दोन्ही आरोपी आता जेरबंद झालेले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आदेश सातारा पोलिसांना दिले होते त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या आत हे दोन्ही आरोपी जेरबंद झाले आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता व्यक्तिगत पातळीवर गृह विभागाने आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे हे 2 आरोपी या ठिकाणी जेरबंद झालेले। आज प्रत्यक्ष मुख्यमंत्री या प्रकरणाचा आढावा घेणारच आहेत अशी माहिती समोर येत आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये या प्रकरणातल्या हस्ते परहस्ते ज्या लोकांचा या प्रकरणामध्ये सहभाग आहे अशा सगळ्या लोकांचा चारही बाजूने तपास केला जाईल असं गृह विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। साताराच्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। व्यक्तिगत पातळीवर कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे नक्कीच इम्तियाज, जर आपण पाहिलं ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडे हे प्रकरण त्यांच्या कानावर गेलं त्यानंतर त्यांनी आपण कठोरात कठोर कारवाई करणार किंवा जो कोणी याचा आरोपी आहे त्याला सोडलं जाणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं। मात्र या सर्व प्रकरणावरती राजकारण करू नये असंही आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच काय वाटतं की आज पोलिसांसोबत काही बैठक घेणार आहेत का मुख्यमंत्री? त्या संदर्भात काय एकंदरीतच माहिती? नक्कीच या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलेलं की या प्रकरणात राजकारण करता कामा नये। आता फलटण परिसरामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून देखील स्टेटमेंट आलं होतं की फलटणमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जेव्हा या फलटण परिसरातल्या सत्तेमध्ये होतो त्यावेळी फलटणमध्ये स्वतःहून अधिकारी बदल्या करून घ्यायचे की आम्हाला फलटणमध्ये काम करायला घ्यायचं आहे। आणि दरम्यान काल माजी खासदार यांच्याशी देखील आपण थेट चर्चा केली होती की त्यांनी याबाबत थेट अगदी अंबादास दानवे यांनी तर थेट नावच घेतलं माजी खासदारांचं आणि माजी खासदारांनी थेट त्यांच्यावर देखील या आरोपाला प्रत्यक्ष उत्तर दिले की आम्ही म्हणजे जे आरोप करतात ते मैताच्या टाळूवरील लोणी खात आहेत आणि याच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकारण केलं जात आहे। प्रत्यक्ष राजकारण करण्याची देखील परिसीमा असावी असं देखील सत्ताधारी आणि त्याचबरोबर माजी खासदार यांनी वक्तव्य केलेलं आहे। आता ह्या प्रकरणाचं संपूर्ण राज्यभरामध्ये अगदी माजी खासदार संजय राऊत त्याचबरोबर विरोधी पक्षातील सत्ता महाविकास आघाडीतील काही वरिष्ठ नेत्यांनी देखील या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन फलटणच्या प्रकरणावर वेगवेगळ्या पद्धतीने ताशेरे ओढलेले आहेत। याच प्रकरणात सत्ताधारी मुख्यमंत्री म्हणून त्याचबरोबर त्या फलटण विभागातील जे वरिष्ठ भाजपचे नेते आहेत, जे सत्तेमधील नेते आहेत, त्यांनी देखील याचा काउंटर अटॅक त्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे आता तपास वेगळा आहे। राजकीय पोळी भाजण्याचा जो एकंदरीत आरोप प्रत्यारोपाचे जे प्रकार होत आहेत तो वेगळा भाग आहे। मात्र प्रत्यक्षामध्ये आता 2 आरोपी प्रत्यक्ष याच्यात पकडले गेलेले आहेत। या 2 आरोपीकडून आता कुठल्या प्रश्नांची उकल होणार आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जी नक्कीच इम्तियाज, याचे अपडेट तुमच्याकडून आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।